गुंजन मीडियाचा तो सजीव प्रवाह, सत्याचा वसा घेऊनी चालत राहर. शब्दांची ताकद, विचारांची कास, समाजासाठी बांधील निष्ठेचा हा ध्यास. अंधाराला भेदून जो प्रकाश दाखवतो, सामान्यांच्या वेदना जगी मांडतो. नमस्कार, मी अनिता करवा आपल्या सर्व दर्शकांचं मूल्य गुंजन या नवीन मालिकेमध्ये सहर्ष स्वागत करते. मूल्य गुंजन ही नवीन मालिका घेऊन आज आम्ही तुमच्या समोर उपस्थित आहोत. मूल्य अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये मूल्याची अत्यंत आवश्यकता आहे. मूल्य या शब्दाचे दोन अर्थ होतात. एक अर्थ आहे व्हॅल्यू म्हणजे किंमत, आणि दुसरा अर्थ होतो व्हर्च्यू म्हणजे गुण. आज कुठल्याही क्षेत्रामध्ये जर प्रगती करायची असेल, पण दर्शक हो, प्रगतीबरोबर आंतरिक समाधान जर पाहिजे असेल तर मूल्यांची खूप मोठी आवश्यकता आहे. म्हणूनच मूल्य गुंजन हा विषय घेऊन एक नवीन सुरुवात करत आहोत. आणि ह्या विषयाबद्दल चर्चा करण्यासाठी जळगावहून खास आमच्या स्टुडिओमध्ये आज उपस्थित आहे डॉक्टर सोमनाथजी वडनेरे. त्यांचा परिचय मी अल्पशः रीतीने तुम्हाला करून देते. डॉक्टर सोमनाथजी हे जळगावहून आलेले आहे. ते माध्यम विश्लेषक आणि पत्रकारिता या विषयाचे प्रमुख वक्ते किंवा व्याख्याते आहे. त्यांनी पत्रकारितेमध्ये PhD केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी पत्रकारितेमध्ये PhD मध्ये गोल्ड मेडलही घेतलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, 2016 मध्ये जळगाव जिल्ह्याचा जो पत्रकारितेचा उत्कृष्ट पत्रकारितेचा जो पुरस्कार आहे तोही त्यांनी मिळवलेला आहे. असे एक प्रभावी व्यक्तिमत्व आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे. सर्वात प्रथम आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार आणि खूप खूप स्वागत आहे. ओम शांती. अतिशय सुंदर असा विषय घेऊन आज आपण दर्शकांसमोर उपस्थित झालेला आहे. मूल्य गुंजन. बरोबर. मूल्य अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. व्हॅल्यू म्हणू किंवा व्हर्च्यू म्हणू, प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती प्रत्येक जण करतोय, पण प्रगतीबरोबर आंतरिक सुख, शांती आणि समाधानासाठी जीवनामध्ये मूल्य, व्हर्च्यूज किंवा गुण असणं अत्यंत आवश्यक आहे. आज तुम्ही जे हे शृंखलेला नाव दिलं, मालिकेला नाव दिलं मूल्य गुंजन, याचा अर्थ काय नेमका? तसं पाहिलं तर मूल्यांची जी परिभाषा आहे ते आपण केलीच. मूल्य गुंजनाचा खरा अर्थ जो आपण अभिप्रेत आहे, ज्याप्रमाणे एखादी मंद सुगंध अगरबत्ती हळूहळू आपला सुगंध दरवळते, ज्याप्रमाणे सकाळी एकदम आल्हाददायक वातावरणात नद्यांचं मंजूळसा स्वर कानी पडतो, पक्ष्यांचा किलबिलाट कानी पडतो, समोर सूर्यनारायण अगदी आपल्या तांबड्या नारंगी प्रकाशाने सगळ्यांचं स्वागत करतो. ही जी काही वातावरण निर्मिती निसर्गाने एक सकाळची पहाटेची, ज्याला ब्रह्ममुहूर्त आपण म्हणतो, ज्याप्रमाणे केली आहे, या ब्रह्ममुहूर्तामध्येच प्रत्येकजण साधू संन्यासी ऋषीमुनी जपी तपी आपली साधना, आणि ज्या पद्धतीनं सगळं वातावरण आल्हाददायक बनलं असतं, जो सुगंध जी दरवळलेलं असतं, त्याप्रमाणे आपल्या माध्यमांमध्ये आणि विशेषतः मीडियामध्ये मूल्यांचं गुंजन व्हावं, हा माझा संकल्पना या ठिकाणी आहे. म्हणजे मूल्य गुंजन हा विषयाबरोबर स्पेशली मीडियामध्ये मूल्य गुंजन कसं होईल हा विषय घेऊन आपण आलेला आहात. अगदी बरोबर बोललात. सर्वप्रथम प्रत्येक फील्डमध्ये जरी मूल्यांचं शरण झालेलं असेल तरी सुद्धा ते थोपवण्यासाठी कुणीतरी पुढे येणं गरजेचं आहे. बरोबर. कारण प्रत्येकजण म्हटलं की हा करेल, तो करेल, ते करेल, नाही. सुरुवात आपण आपल्यापासून करावी. त्या हिशोबाने मी स्वतः माध्यम विश्लेषक आहे. बरोबर. आणि पत्रकारितेशी माझी नाळ जोडलेली आहे. मला प्रामाणिक मनापासून वाटतं की सर्व समाजापेक्षा पत्रकारिता वर्ग जो आहे, पत्रकार जो वर्ग आहे, तो खरोखरच एक वेगळा आहे. बुद्धिजीवी तर आहेच, पण समाजसेवेचं व्रत त्याने हाती घेतलेलं आहे. म्हणून आपण सुरुवात करू नये मीडियानेच. म्हणून ह्या शृंखलेला सुरुवात माध्यम वर्गापासून आपण करीत आहोत. अच्छा, म्हणजे मूल्य गुंजन हा जो विषय तुम्ही घेतलाय,
म्हणजे व्हॅल्यूज ह्या पत्रकारितेमध्ये कसे येईल? जसं तुम्ही सांगितलं आता की प्रत्येक क्षेत्रामध्ये जर व्हॅल्यू असतील, काही इथिक्स असतील, तर त्यामध्ये प्रगती होऊ शकते. आणि प्रगती जरी झाली तर त्याबरोबर समाधान असणं अत्यंत आवश्यक आहे. मीडियामध्ये मूल्यगुंजन म्हणजे काय? मगाशीच म्हटलं की देशसेवेचं आणि राष्ट्रसेवेचं प्रमुख साधन म्हणून सुरुवातीपासूनच माध्यमं आणि त्यातल्या त्यात वृत्तपत्र. बरोबर. कारण आपण माध्यम म्हटलं तर माध्यमांची संकल्पना फार विस्तारित आहे. जसं प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, सायबर, ढोबळ मानाने याला माध्यम म्हणू. पण सुरुवातीला पत्रकारिता, वृत्तपत्रांनी जे आपलं समाजसेवेचं माध्यम मांडलं, त्या समाजसेवेच्या माध्यमातून विविध प्रकारे वेगवेगळे समाजसेवक हे सुद्धा पत्रकारच होते. तर आचार्य बाळशास्त्रीजी जांभेकर यांनी दर्पण नावाचं वृत्तपत्र सुरू केलं. त्या दर्पणमध्ये समाजाचं दर्पण, प्रतिबिंब उमटायचं, की मूल्यांचं गुंजन त्या दर्पणमध्ये त्यावेळेस व्हायचं. आता दुर्दैवाने आपल्याला अशी म्हणण्याची वेळ आली की खरोखरच हे सत्य स्वीकारावं लागेल की माध्यमांमध्ये मूल्यांची गुंजन जे आहे ते कमी झालंय. त्यामुळे जबाबदारी बनते माध्यमांची की आपण स्वतः जी प्राचीन मूल्य आपण पत्रकारितेतली होती, जी बाळशास्त्री जांभेकर, आचार्य आत्रे, महात्मा गांधी यांनी जी पत्रकारितेतली मूल्य रुजवली होती, जी टिकवली होती, पुढे आपण पुढच्या पिढीस, पत्रकारितेच्या पुढच्या पिढीस ते मूल्यांचं गुंजन करणं आणि त्यांना आठवण करून देणं की ही जी पत्रकारिता आहे ती राष्ट्रसेवेची आहे, देशसेवेची आहे, समाजसेवेची आहे. त्यामुळे माध्यमांची जबाबदारी बनते की त्यांनी सर्वप्रथम मूल्यांना आपल्या प्रकाशनात, प्रसारणात आणि सायबर मीडियाच्या भाषेमध्ये, ब्लॉग्समध्ये, या सर्व आपल्या प्रकाशन प्रसारणामध्ये मूल्यांचं गुंजन करण्याची ही मोठी जबाबदारी माध्यमांवर येऊन ठेपलेली आहे. असं पाहिलं तर अनेक ह्याच्यामधनं आपण पाहतो मूल्यांचं गुंजन होत आहे, पण तेवढ्या प्रमाणात होत नाही. निश्चितच आपण पाहतो की काही वाहिन्या पूर्णतः आध्यात्मिक, धार्मिक विषयाला वाहून घेतलेल्या आहेत. परंतु वृत्तपत्रांमध्ये एक ठराविक कॉलम काही सोडला, जसं आमच्या महाराष्ट्रात देशोन्नतीमध्ये आत्मोन्नती नावाचं एक सदर चालतं. नंतर इतर काही भागांमध्ये, काही वृत्तपत्रांमध्ये बोधकथा वगैरे प्रयत्न अल्पच आहे. बरोबर. याची गरज किंवा यामध्ये जास्त संख्येने मूल्याधिष्ठित लेखमाला, मूल्याधिष्ठित कॉलम, मूल्याधिष्ठित प्रसारण करण्याची गरज आहे. याला कारण नकारात्मकता फार झपाट्याने वाढली. याला कारण तसं आहे की नकारात्मकता वाढल्यामुळे सकारात्मकताचे सुद्धा त्या वेगाने सकारात्मकता प्रसार माध्यमांमध्ये होणं गरजेचं आहे. माध्यमांची जबाबदारी बनते की त्यांनी मूल्यगुंजनास प्रथम प्राधान्य द्यावं. सोमनाथजी, आता पहा की माहितीचा ओघ जो आहे किंवा स्रोत जो आहे, बरोबर, तो चारी बाजूनी खूप मोठ्या प्रमाणात आहे. जसं पाहिलं तर वृत्तपत्रे आहे, रेडिओ आहे, इंटरनेट आहे, टीव्ही आहे. ह्याच्या माध्यमातून अनेक प्रकारची माहिती समाजापर्यंत पोहोचत आहे. ज्याप्रमाणे आपण पाहतोय की ही जी माहिती आहे ह्यामध्ये नकारात्मकता जास्त दिसून येते आणि सकारात्मकतेचं प्रमाण कमी आहे. मी असं नाही म्हणणार की सकारात्मक वृत्त किंवा सकारात्मक माहिती येत नाही, तीही येते, पण त्याचबरोबर चुकीची माहिती आणि नकारात्मक माहितीचा ओघ जास्त आहे. मग अशा वेळी मूल्याची स्थापना कशी शक्य आहे? प्रश्न खरोखरच चांगला आहे. तुम्ही जो स्रोत शब्द वापरला, मी असं म्हणू शकतो स्रोत इतक्या मोठ्या प्रचंड वेगाने आला की त्याला आपण विस्फोट म्हणू, माहितीचा विस्फोट. एक नवीन संकल्पना आली, इन्फॉर्मेशन एक्सक्लुजन, म्हणजे माहितीचा विस्फोट. बरोबर बोललात की प्रत्येक घटकांकडून, म्हणजे नुसतं वृत्तपत्रच नाही तर त्यामध्ये इंटरनेट, मोबाईल, व्हॉट्सॲप, नंतर आपले जे आकाशवाणी, रेडिओ, दूरदर्शन, सगळीकडनं माहितीचा मारा ज्याला म्हणतो आपण, माहितीचा प्रचंड मारा प्रत्येक मानव मात्रांवर होतोय. मग यामध्ये आपण कुठली माहिती घ्यावी, कुठली नाही घ्यावी, ही ज्याची त्याची आपली आपली कुवतीनुसार तो घेतो. परंतु सकारात्मक माहिती ही फार कमी प्रमाणात येत असल्यामुळे ह्या माहितीच्या साधनांमधनं आपण नेमकं मूल्यांचं गुंजन कसं करावं असं तुम्हाला अभिप्रेत आहे ना. म्हणून आपण एक ब्रह्माकुमारीजने मीडिया प्रभाग स्थापन केला आहे आणि त्याचं मुख्य उद्देश मूल्याधिष्ठित पत्रकारिता, ज्याला मूल्यांना सांभाळून किंवा मूल्यांना आत्मसात संमेलनं, चर्चासत्र, वर्कशॉप, संगोष्ठी ज्याला म्हणू आपण, त्या माध्यमातून ही मूल्याधिष्ठित समाज निर्मितीसाठी माध्यमांचं योगदान कसं असेल आणि माध्यमांनी मूल्यांना आपल्या प्रकाशनात, प्रसारणात कसं आणावं, यासाठी आम्ही विविध प्रकारचे चर्चासत्र घेतो. केवळ चर्चासत्रच घेत नाही,
परंतु अनुभवयुक्त चर्चा ज्याला म्हणतो आपण, की इंटरॅक्शन ज्याला म्हणतो आपण, सुसंवाद ज्याला म्हणतो, की जगभरातली विविध प्रकारची माध्यमं आपल्या आपल्या पद्धतीने प्रकाशन प्रसारण करतायत, बरोबर. पण त्यामध्ये आपण मूल्य कशी आणावी त्यासाठी जे प्रोफेशनल्स मीडियाकर्मी आहेत त्यांनी आम्ही इन्व्हाइट करतो. बरं. आणि त्या माध्यमातून त्यांनी स्वतः व्यासपीठावर येऊन स्वतः आपल्या प्रकाशनात प्रसारणात कशा पद्धतीने त्यांनी मूल्याचं प्रसारण केलं आहे ते सांगतो. एक छोटंसं उदाहरण सांगतो या निमित्ताने. नकारात्मक बातमी म्हणजेच बातमी असते असं आजकाल लोक म्हणतात, बरोबर. पण एक दैनिकाने नो निगेटिव्ह डेज म्हणून सोमवार हा फिक्स केलेला आहे, बरं. की प्रत्येक सोमवारी मला निगेटिव्ह बातमी द्यायची नाही. हं. कमीत कमी फ्रंट पेजवर, ज्याला मुखपृष्ठ म्हणतो आपण, सकाळी जे आपल्याला दिसतं, सकाळी कसं जर सकारात्मक ज्याला आपल्या संकल्पना ज्या दिल्या मनाला, तर दिवसभर ताजेतवाने वाटतो. सकाळी त्या फ्रंट पेजवर जर अपघाताची, बलात्काराची, खुनाची जर बातमी जर असेल तर मानवी मन त्या संवेदना घेऊन दिवसभर राहील. म्हणून त्या आणि प्रतिष्ठित तेच इनपुट घेऊन तो चालतो. निश्चितच. Right. हं. आणि म्हणून त्या दैनिकाने सांगितलं की नो निगेटिव्ह डेज म्हणून सोमवार त्यांनी स्थापन केला आणि दर सोमवारी ते फक्त सकारात्मक बातम्या मुखपृष्ठावर घेतात. खूपच छान. तर ह्या अशा अनुभवयुक्त, म्हणजे नुसतं बोलून नाही, तर आपण प्रत्यक्ष मूल्यांना कसं प्रमोट करतो आपल्या प्रकाशनात, अशी अनुभवयुक्त चर्चा या ठिकाणी होते. आणि त्या ठिकाणी प्रत्येक माध्यमांचे जे प्रतिनिधी आहेत ते स्वतः आपले अनुभव इतरांना शेअर करतात. जे न्यू कमर्स आहेत, जे नवी पिढीचे पत्रकार आहेत, त्या नवी पिढीच्या पत्रकारांमध्ये एक जो प्रकारचं जुनून आहे, जे ज्याला म्हणतो आपण सबसे तेज किंवा सर्वात अगोदर माझी बातमी यावी, मग या ओढाचालीमध्ये तो स्वतः हा मूल्य कुठेतरी घसरतो. पण हे जुन्या पिढीचा नवीन पिढीशी संगम साधण्याचं कार्य ह्या विविध प्रकारच्या माध्यम संमेलनातनं होतं. जसं तुम्ही आता सांगितलं सोमनाथजी, की माउंट आबूमध्ये वेगवेगळ्या सप्टेंबर आणि जूनमध्ये तुम्ही कॉन्फरन्स घेता. बरोबर. आणि त्या कॉन्फरन्सचा उद्देशच आहे की मीडियामध्ये मूल्य कशी यावी. आणि आता अतिशय सुंदर असं तुम्ही उदाहरण दिलं की मंडेला नो निगेटिव्ह डे असं म्हणून त्यांनी एक दैनिक सुरू केलेलं आहे. अतिशय सुंदर अशी ही संकल्पना आहे. आमचे जे दर्शक पाहत आहेत त्यांनी ही अंमलात आणली तर नक्कीच खूप छान होईल. आणि जी तुम्ही आता सांगितलं की सप्टेंबर आणि जूनमध्ये कॉन्फरन्स असते, त्यामध्येही आमच्या दर्शकापैकी जे मीडियाला रिलेट करतात तेही त्या कॉन्फरन्समध्ये भाग घेऊ शकतील. बोलता बोलता मगाशी तुम्ही म्हटलं की माहितीचा विस्फोट. माहितीचा विस्फोट म्हणजे नेमकं काय? खरं सांगायचं म्हटलं तर विस्फोट हा शब्द अतिशय चपखल बसतो. याला कारण असं की माहिती क्रांती ही जगातील सर्वात मोठी क्रांती आहे. कारण आतापर्यंत आपण औद्योगिक क्रांती पाहिली, कृषी क्रांती पाहिली, दुग्ध क्रांती पाहिली. ह्या सगळ्या ज्या क्रांती आहेत, ह्या सगळ्या क्रांतींनी समाजाचं पूर्ण बदल केला, परिवर्तन केला. पण या सर्वात पेक्षा जास्त बदल ह्या माहिती क्रांतीने केला. माहिती क्रांतीमध्ये एखादी बातमी सुद्धा, जसं आपण म्हटलं की जो अणुबॉम्ब आहे, अणुबॉम्ब एका ठराविक ठिकाणी, ठराविक भूप्रभागावर प्रभाव टाकतो. परंतु माहितीची क्रांतीमधला एकही बातमी जर एखादी खोटी बातमी असेल, व्हायरल झाली, तर पूर्ण जगामध्ये त्याचं रिफ्लेक्शन होतं. म्हणून माहितीचा विस्फोट हा शब्द या ठिकाणी फारच चपकल बसतो. माहिती कशी वापरावी ही ज्याच्या त्याच्या हातात जरी असली तरी माहिती ही दुधारी तलवार म्हणून आहे. तुम्ही कसा वापर करता त्यावर आहे. दुधारी तलवार म्हणजे नेमकं काय? दुधारी तलवार असं आहे की ह्या माहितीने तुम्ही एखाद्याचं जीवन बनवू शकतात किंवा एखाद्याला जीवनातनं संपवू शकतात. कारण ही ताकद ह्या माध्यमांमध्ये आहे. आपण सकारात्मक पत्रकारिता, मूल्याधिष्ठ पत्रकारिता हे त्यासाठी संकल्पना राबवतोय. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ असा नाही की तुम्ही एखाद्याचं जीवन उद्ध्वस्त कराल. अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपताना तुम्ही त्याच्या जीवनाचं संरक्षण कसं होईल याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणून माहिती ही दुधारी तलवार आहे. किंवा ज्याच्या ठिकाणी माहिती असेल तो आज राजा म्हटला जातो. ज्याच्याकडे माहिती आहे, ज्याच्याकडे जास्त माहिती आहे, तो राजा म्हटला जातो. म्हणून माहितीचा वापर कसा करावा हे माध्यमांनी एक नीतिमत्ता ठरवणं गरजेचं आहे. अच्छा. म्हणजे जसं तुम्ही आता सांगितलं, दुधारी तलवार म्हणजे एखाद्याचं जीवन उद्ध्वस्तही करू शकतं आणि एखाद्याचं जीवन सुंदरही बनवू शकतं. मीडियाचं हे खूप मोठं काम आहे. आजचा जो हा पहिला भाग आहे यामध्ये आम्ही आमच्या दर्शकांना तुम्ही इंट्रोड्यूस केला आहे की मूल्य गुंजन म्हणजे काय. आजच्या चर्चेबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. दर्शको हो, एक नवीन मालिका, एक नवीन विषय घेऊन आम्ही तुमच्या समोर आलेलो आहोत. मूल्य गुंजन. आणि मूल्य अतिशय महत्त्वाची बाब
मीडियामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मूल्य कशी वापरता येईल याची माहिती आपण सोमनाथजीकडनं घेणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.